आणि त्याला सुरापान केलं म्हणतात. सुरापान म्हणजे काय? सुरा म्हणजे काय? तुमच्या गावात नाही ना, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाही. तर दारू पाजली त्याला. आणि मरकटस्य सुरापानम. आणि बघा आता माकड अगोदरच चंचल आणि त्याला काय पाजली? दारू पाजली. काही काही असतातच बघा, एक जण कीर्तनात बसला आणि मागे बसल्यानंतर शेजारचं ज्याला झोप येत होती त्याच्यात मुंगळणी तंबाखून त्याच्या नाकात सोडत होते. म्हणजे काय करतील? तर गावातल्या त्या माणसाने ते माकड पकडून त्याला दारू पाजली. आता अगोदरच माकड कसं आहे? चंचल. आणि त्याच्यात दारू पाज राहील का जागेवर? सुभाषितकार पुढे म्हणतात, तन्मध्ये ऋषिक दंशन. त्याला विंचू चावला. अगोदर माकड, त्याच्यामध्ये काय? दारू पाजली आणि वरून काय? विंचू चावला. राहील का जागेवर? पुढे सुभाषितकार म्हणतात त्याला तन्मध्ये भूत संचारो. त्याच्यामध्ये भूत संचार झाला. आता यद्वा तद्वा भविष्यत. राहील का ते? आणि त्या माकडापेक्षाही हे मन कसं आहे? चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. जे काही मन नावाने सुरुवात होणारे 10 लोक 10 गोष्टी चंचल सांगितल्या सुभाषितकाराने. मनो मधुकरो मेघो मद्यपो मरुतो मा मदो मरकटो मत्स्यो मकारस 10 चंचला. नाही का? त्या ठिकाणी मन, मधुकर म्हणजे भुंगा, लक्ष्मी वगैरे, त्या ठिकाणी माकड वगैरे, असे 10 गोष्टी चंचल सांगितल्या. आणि त्या 10 पैकी मन पहिलं चंचल. म्हणून बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. बरं, हे कुठेही जातं. आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, काय काय करीतो या मना परीन नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. अशा प्रकारे एक भजन आहे बघा, आपण नेहमी ऐकतो, हिंदी भजन आहे. ये मन बड़ा चंचल है तेरा भजन कैसे करूं श्यामा तेरे चरणों की